102 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं परभणी केंद्र आहे. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम भक्तिरंग, वारकरी परंपरेचा वारसा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत श्री लोहारे डीबी यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, अहमदपूर. श्रोते हो, नमस्कार. आषाढी एकादशी निमित्त या विशेष कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, आज आपण श्री लोहारे डीबी यशवंत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय, अहमदपूर येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला भक्तिरंग, वारकरी परंपरेचा वारसा हा विशेष कार्यक्रम ऐकूयात. यामध्ये सहभागी आहेत कला शिक्षक महादेव शरणप्पा खळुरे आणि विद्यार्थी आराध्या पाटील, सुरभी मुसळे, श्रेया चाटे, नंदिनी नागरगोजे, अक्षरा मठपती आणि ज्ञानेश्वरी सूर्यवंशी. चला तर मग श्रोते हो, ऐकूयात कार्यक्रम भक्तिरंग, वारकरी परंपरेचा वारसा. चरणी वंदन करून आज मी श्रेया जान्हवी सुखदेव चाटे सर्व संत प्रेमींचे मनापासून स्वागत करते. योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा, विश्वरागे झाले वन्ही, संत सुखे व्हावे पाणी. या चार ओळी केवळ अभंगच नाहीत तर संतत्वाचे व्याख्याच आहेत. रागाने पेटलेल्या जगात पाण्यासारखे शांत, निर्मळ आणि क्षमाशील राहण्याचा अमूल्य संदेश संत मुक्ताई या अभंगातून देतात. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील तेजस्वी व्यक्तिमत्वांमध्ये संत मुक्ताई यांचे स्थान अतिशय मानाचे आहे. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या त्या धाकट्या भगिनी. परंतु त्यापेक्षाही त्यांची ओळख आहे ती एक ज्ञानी संत कवयित्री, आध्यात्मिक विचारवंत आणि वारकरी संप्रदायातील एक प्रेरणादायी संत म्हणून. परंपरेनुसार संत मुक्ताईंचा जन्म 1279च्या सुमारास विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या पोटी झाला. समाजाने त्यांच्या कुटुंबावर बहिष्कार टाकल्यामुळे बालपणापासूनच त्यांनी अपमान, दारिद्र्य आणि संघर्ष अनुभवला. आई वडिलांच्या निधनानंतर मोठे बंधू आणि सद्गुरू निवृत्तीनाथ यांनी त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताईंनी अध्यात्मयोग आणि आत्मज्ञानाचा मार्ग स्वीकारला. वयाने लहान असल्या तरी त्या ज्ञानाने थोर होत्या. संत ज्ञानेश्वरांसारख्या संतांनाही योग्य वेळी प्रेमाने समजावून सांगण्याचे धैर्य आणि आध्यात्मिक अधिकार त्यांच्यात होते. याचे सर्वात सुंदर उदाहरण म्हणजे ताटीचे अभंग. एका प्रसंगी संत ज्ञानेश्वरांनी लोकांच्या वागण्यामुळे व्यथित होऊन ताटी लावून घेतली. त्यामुळे मुक्ताईंनी त्यांना बाहेर येण्याची विनंती करत सांगितले, योगी पावन मनाचा, साही अपराध जनांचा, विश्वरागे झाले वन्ही, संत सुखे व्हावे पाणी. या अभंगात ते सांगतात की संतांचे मन निर्मळ असावे, लोकांचे अपराध सहन करावेत. जगात राग आणि द्वेष कितीही असला तरी संतांनी शांततेचा मार्ग काही सोडू नये. संत मुक्ताईच्या जीवनातील आणखी एक महत्वाचा प्रसंग म्हणजे योगी चांगदेव. योगी चांगदेव 14 संत विचारांमधून आणि समता, करुणा, क्षमा व नम्रतेच्या संदेशातून अमूल्य आहे. त्यांच्या वाणी वारकरी परंपरेला प्रेम, सहिष्णुता आणि आत्मज्ञानाची दिशा दिली. परंपरेनुसार इसवी सन 1297च्या सुमारास संत मुक्ताई परमेश्वरात विलीन झाल्या. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर जवळील कोथळी येथे त्यांची समाधी असल्याचे मानले जाते. आजही हजारो वारकरी आणि भाविक तेथे श्रद्धेने नतमस्तक होतात. श्रोते हो, संत मुक्ताईंचे संपूर्ण जीवन आपल्याला संदेश देते की ज्ञानाला नम्रतेची, भक्तीला करुणेची आणि जीवनाला मानवतेची जोड मिळाली तरच खरे संतत्व प्राप्त होते. चला तर मग श्रोते हो, संत मुक्ताईंचा हाच संदेश मनात ठेवून आपणही आपल्या अहंकाराची ताटी उघडूया आणि प्रेमाने जगूया. शेवटी मुक्ताईंच्याच शब्दात सांगायचे झाले तर, विश्वपर केंवे जाहले आम्हा पुसता कळो आले, मुक्त म्हणे नित्य मुक्त, तिन्ही लोक आम्ही सुक्त. संत मुक्ताईंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.